आदर्श आचार संहिता का उल्लंघन न हो, इसको लेकर अमरावती जिले के अंजनगांव सुरजी में पुलिस द्वारा एक शांतिता बैठक का आयोजन किया गया। आने वाले त्यौहार होली, शिव जयंती व लोकसभा चुनाव पृष्ठभूमि पर थानेदार श्री नरेश पारवे ने उप विभागीय पुलिस अधिकारी सोमय मुंडे की अध्यक्षता में स्थानीय पुलिस स्टेशन अंजनगांव सुरजी में शांतिता समिति की बैठक आयोजित की। इस समय सोमय मुंडे ने अन्य त्योहार और चुनावी मौसम में तहसील वासियों से आपसी सहयोग से मनाने और शांति बनाए रखने की अपील की है। कार्यक्रम का संचालन पीएसआई प्रमोद खोबरागड़े तथा आभार प्रदर्शन एपीआई नरेंद्र दंबाड़े ने किया। इस समय शांतिता समिति सदस्य, पत्रकार बंधु, पुलिस पाटिल व अधिक तादाद में नागरिक उपस्थित थे। येणारे जे सण आहे त्याच्यामध्ये या सणात होळी आहे, होळी धुलीवंदन आहे, त्याच्यानंतर शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या लगेच लागोपाठ मागे निवडणूक आहे, लोकसभा 2019 ची निवडणूक आहे। याच्यामध्ये कोणत्याही समाजाच्या छोट्या क्षुल्लक कारणामुळे आपसामध्ये तेढ वाढून कोणतेही मोठा प्रसंग निर्माण होऊन आपल्या या शांततेच्या याच्यामध्ये कोणताच गालबोट लागला नाही पाहिजे। आणि तसेच या विविध पक्षाच्या कार्यक्रमामध्ये आपले जे जवान पोरं आहेत ते तिथं त्या कार्यक्रमात इलेक्शनच्या माध्यमात जातात आणि त्यांच्यावर ते कोणत्या ना कोणत्या क्षुल्लक कारणामुळे गुन्हे निवडणूक संबंधाने गुन्हे दाखल होतात आणि निवडणूक संबंधाने गुन्हे जे दाखल होतात हे फार स्ट्रिक्टली घेतलं जाते यांना आणि याच्यावर ते वारंवार येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करावी लागते। त्याच्यामुळे यांच्यावर एक वेळा गुन्हा दाखल झाला तर यांचं करिअर खराब होतं आणि त्याला पुढे येणाऱ्या नोकरीपासून मुकावं लागतं। आणि गावामध्ये जितके समाज बांधव आहेत यांच्यामध्ये या इलेक्शनच्या दरम्यानही आणि होणाऱ्या सणामध्ये आपसे सलोखा बाळगून कोणतेही येणारी छोटी जर कोणताही प्रसंग निर्माण झाला, कोणती तेढ निर्माण झाली त्या ठिकाणी लगेच कुंकर घालून ती विझवली गेली पाहिजे। याच्याकरता हा जाती सलोखाचा कार्यक्रम आज अंजनगांव सुरजी पुलिस स्टेशनच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांचा घेण्यात आला होता। सर, जो आज बैठक ली गई तो ये आपकी जब से मतलब पद संभाले तुमने अंजनगांव थाने में, तो क्या ज़रूरी था ये लेना? जो आपको माहौल देखकर अंजनगांव का क्या लगता आपको? तसं पाहिलं तर माहोल चांगलाच आहे जी, पहिलेपासूनही चांगले, पण भूतकाळामध्ये मागील कित्येक वर्ष अगोदर याच्यामध्ये आपसी बरेचसे प्रकरण निर्माण होऊन गुन्हे दाखल झालेले आहेत आणि अंजनगाव हे इलेक्शनच्या माध्यमातून म्हणा किंवा कोणत्या सणाच्या माध्यमातून म्हणा, शिवजयंतीच्या माध्यमातून म्हणा सेन्सिटिव्ह राहिलेले आहे। त्याच्यामुळे हे घेऊन जाती सलोखा निर्माण करून लोकांमध्ये त्यांना जागरूक करून पुन्हा असं कोणताही प्रकरण घडू नये आणि एखादी मोठी अप्रिय घटना घडू नये याच्याकरता हा सर्वात मोठा प्रयत्न आहे।